Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. युतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यात येईल आणि ती कुठली जागा देईल ती हे तिघं ठरवतील। याबद्दल आताच भाष्य करणं योग्य नाही आणि मी महायुतीतच होतो, परंतु जागेचा तिढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो। मी पवार साहेबांचं देखील अभिनंदन करीन की ते माझे वडिलांप्रमाणे आहे, त्यांच्याशी मी माझी चर्चा चाललेली होती। पण तिथं महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितल्या होत्या, आता पवार साहेबांनी मला 1 जागा दिली आणि महायुतीला मी 2 जागा मागितल्या होत्या, त्यात महायुतीने मला 1 जागा दिली। आता ती कुठली दिली ही आता तुम्ही डिक्लेअर करणं योग्य नाही। सर्वांच्या उमेदवार माहितीच्या माध्यमातून भाजप राहतो की राष्ट्रपतीच्या चिन्हावर असेल की तुम्ही दुसऱ्या पक्षाचे आता आमदार आहे, राष्ट्रपतीच्या चिन्हावर आहे, माझा आमदार आहे तो माझ्या चिन्हावर आहे आणि उद्याही मी खासदार होणार आहे ती राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर होणार। छोट्या पक्षांना संपवतं अशा पद्धतीचा आरोप तुम्ही वारंवार केला होता। आता तिने आम्हाला भागीदारी दिली आहे ना, राष्ट्रीय समाज पक्षाला भागीदारी दिली। भारतीय जनता पार्टीवर मी अलायन्स मध्ये मिनिस्टर सुद्धा कॅबिनेट होतो, मला 2दा तिने MLC सुद्धा दिलेली आहे। त्यामुळं छोट्या पक्षाने करतो, आज तिने आम्हाला भागीदारी दिली। भागीदारी दिल्यानंतर ती वेळ संपून गेली। जानकर साहेब, माढा किंवा परभणी या गोष्टीवर तुम्ही आग्रही होता, माढा जिथे भाजपने ऑलरेडी उमेदवार डिक्लेअर केलेला आहे, परंतु आता ह्याचा निर्णय कोण घेईल? एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या तिघांच्या आमचे नेते ते आहेत, आता या युतीच्या नेते आहेत, त्यामुळे ते निर्णय घेऊन बिलकुल नाही। पवार साहेबांना माझी पहिल्यापासून विनंती होती की मला परभणी आणि माढा द्या, पण पवार साहेबांचं मी जाहीर अभिनंदन करीन, ते माझ्या वडिलांप्रमाणे आहेत। पॉलिटिकल सायन्सची युनिव्हर्सिटी म्हणून मी पवार साहेबांकडे आजही आदरानं पाहतो। त्यांनी मला 1 जागा त्यांच्या मतदारसंघाची माढ्याची दिली होती।